कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार त्याच्यानंतर हत्या केल्या प्रकरणात विशाल गवळी या आरोपीला क्राईम ब्रँचने अटक केलेली आहे। त्याला शेगाव या ठिकाणं अटक करून त्याला थेट आता ठाण्यातील नौपडा या ठिकाणी सुरक्षितनुसार त्याला इथं आणण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर विशाल गवळी याच्यावरती अनेक गुन्हे देखील दाखल आहे, त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर आता क्राईम ब्रँचच्या टीमने त्याच्या संदर्भात पाहायला गेलं तर मोठी माहिती समोर येते। तसेच पाहायला गेलं तर त्याची पत्नी जी आहे ते तिला देखील ह्या हत्येमध्ये कट रचल्यासंदर्भात ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे। तिला 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। मात्र विशाल गवळी या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे नक्कीच आता या प्रकरणात आता सखोल चौकशी पुढील तपास जे ते क्राईम ब्रँच करत आहे। सध्या तरी ठाण्यातील नौपडा पोलीस ठाण्यामध्ये विशाल गवळी यांना आणण्यात आलेलं आहे आणि त्याला त्याच्यानंतर कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। त्यानंतर कशा प्रकारची शिक्षा न्यायालय सुरू होते हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी विशाल गवळी याच्यावरती या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे नौपडा पोलीस ठाण्यात संदर्भात आता माहिती समोर आलेली आहे की त्याला या नौपड्यातनं त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। त्यानंतर पुढे आरोपी संदर्भातली पत्रकार परिषद देखील पोलीस घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।